हाय, हॅलो, नमस्कार. आज ना कोणतं पुस्तक आहे, ना कोणता सण आहे, ना कोणता वार, संत, महात्मा, महापुरुष कोणीच नाही. आज बोलूयात आपल्याविषयी थोडंसं, आपल्या आयुष्यावरती, आपल्या जीवनावरती थोडंसं. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. आजकाल खूप वेळा असं होतं की आजची पिढी ही डिप्रेशनमध्ये चालली, आजची तरुण पिढी डिप्रेशनमध्ये चालली असं म्हटलं जातं. आजकाल खूप टेन्शन्स असतात. म्हणजे टेन्शन्स छोट्या छोट्या गोष्टींनी आलेले असत, मोठ्या गोष्टींनी आलेले असत, किंवा वाद, वैयक्तिक ज्याची त्याची वैयक्तिक कारणं असतात टेन्शन घेण्याची, टेन्शन येण्याची. पण मला असं वाटतं टेन्शन घेतलं नाही तर टेन्शन येणार नाही. हे जेवढं म्हणणं सोपं असतं तेवढंच ते कठीण आहे. म्हणायला म्हणून जातो की टेन्शन घेऊ नको, पण येणारे विचार डोक्यात थांबवता येत नाहीत. ना ते कोणते पुस्तक थांबवत, ना कोणता माणूस थांबवत, ना त्याच्यावरती काय उपाय आहे वैज्ञानिक दृष्ट्या की येणारा विचार थांबवता येईल डोक्यात. असं नाही होत. माणसाच्या डोक्यामध्ये असंख्य विचार एका वेळी येत असतात. त्याच्यातून आपण काय करतो, आता एकाच वेळी अनेक थॉट्स येतात, बरोबर. आपण त्याच्यातनं जो थॉट्स ज्याच्यावरती विचार करायला पाहिजे त्याच्यावरती नाही विचार करत आणि दुसऱ्यावरती विचार करत असतो. हां, मी हे केलं तर हे असंच होणार आहे, मला माहिती आहे हे चुकीच्याच पद्धतीने जाणार आहे. पण आपण असं नाही म्हणत, हां मी हे केलं तर हे चांगलंच होणार आहे, चांगल्याच वेळी घेतलं जाणार आहे, चांगल्या पद्धतीने जाणार आहे, असं आपण विचार करत नाही. सगळ्यांचीच मनोवृत्ती असते, पुन्हा एकट्याचं हे नसतं. सगळेच तसा विचार करतात की माझ्याच वाट्याला दुःख आले, मलाच एकटीला त्रास आला, किंवा मलाच एकट्याला टेन्शन आहे, सगळी जबाबदारी माझ्या एकटीवरती आहे, सगळे मलाच बोलतात, सगळे माझ्यावरतीच राग रुसवा जे काही असेल ते काढतात. परंतु असं नसतं. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो, प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो की जो त्या ठिकाणी गेल्यानंतर, व्यक्त झाल्यानंतर बऱ्यापैकी बरं वाटतं. पूर्णपणे त्रास कमी नाही होत, पण बऱ्यापैकी बरं वाटतं. जसं की आपण डॉक्टरकडे गेलं, सांगितलं आमचं हे दुखतंय, डॉक्टर इंजेक्शन देतात, गोळ्या देतात, लगेच एक मिनिटात किंवा काही सेकंदात ते त्रास थांबत नाही ना. त्या गोळ्यांचा असर झाला, त्या इंजेक्शनचा असर झाला तर ते दुखणं थांबतं, तर तो त्रास थांबतो, बरोबर. तसंच माणसाच्या मनाचं आहे. तुम्ही दुसऱ्यापाशी जा, व्यक्त व्हा. व्यक्त झाल्यानंतर समोरचा जो माणूस आहे तो तुम्हाला समजून घेतोय, तो माणूस समजून घेतोय, त्याच्यापाशी व्यक्त झाल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळानं का होईना थोडं रिलीफ वाटेल. परंतु आजकाल काय झालंय माहिती, आपण एखाद्याला आपल्या मनातलं सांगायला जातो ना, की मला हे त्रास होते, माझ्या मागे हे टेन्शन आहे, मला एवढं हे एवढं ते हे करायचंय ते करायचंय, असं लोक बोलतात माझ्याविषयी, तसं लोक बोलतात. हे आपण जितकं समोरच्याला सांगायला जातो ना, तितकं तो उपदेशाचे ढोस पाचतो. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं ना. आपण सांगायला जातो जेणेकरून आपलं मन हलकं होईल, पण समोरचा उपदेशाचे ढोस पाचतो. हां, मग तुझ्या बाबतीत असं झालंय ना, मग तू असं कर, हे कर, ते कर. ते नकोय. आत्ता चालू घडीला काय पाहिजे की आम्ही आमचं त्रास वेदना तुम्हाला सांगतोय ना, तर तुम्ही समजून घ्या. समजून लगेच सांगू नका. आधी समजून घ्या, थोडा वेळ द्या आणि मग समजून सांगा की हे केल्यानं तुझा त्रास, तुझ्या वेदना कमी होतील. समोरची व्यक्ती त्याचा त्रास सांगायला येते तर त्याला समजून घ्या. समजून सांगण्याच्या फंदात लगेच पडू नका, असं मला वाटतं. बाकी त्रास, दुःख, वेदना, संकट सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत. कुणीही सुखी नाही आणि कुणीही दुःखी नाही. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही, आणि सुख संपल्यावर दुःख वाट बघून असतं, जसं रात्रीनंतर पहाट होते. कुणाला कामाचं टेन्शन असतं, कुणाला पैसे कमवायचे असतात, कुणाला शारीरिक त्रास असतो, कुणाला मानसिक त्रास असतो. परंतु त्रास हा ठरलेला आहे, प्रत्येकाच्या डायरीत तो लिहिलेला आहे. त्रास हा शब्द आहे, त्याच्यावरती आपण काय उपाय करतो, त्याच्यावरती आपण ते वेदनाशामक औषध कशा पद्धतीने शोधून काढतो ना, हे आपल्यावरती डिपेंड असतं. बोलून मोकळे व्हा, बोलून व्यक्त व्हा. व्यक्त झाल्यानंतर विषय सोडून द्या. हां, आपल्याला आपल्या माणसांविषयी आपल्याच माणसांना सांगायला आवडत नसेल, एखाद्या अज्ञात व्यक्तीला सांगा, जी तुम्हाला जज करणार नाही, जी समजून घेईल, विषय सोडून देईल, अशा व्यक्तीला सांगा. नक्कीच तुम्हाला थोडंफार हलकं वाटेल, मनानंही आणि डोक्यानंही शांतता भेटेल. बाकी त्रास, संकट सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. विचार करा, सोडून द्या. विचार करा, सोडून द्या. होणाऱ्या गोष्टी होतात. घडणाऱ्या गोष्टी बदलायच्या असतील तर त्या गोष्टी घडण्याआधी विचार करा.
ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत असं असं होऊ शकतं. आता एखादं फळ किंवा एखादं काही खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतोय हे आपल्याला माहिती, किंवा सर्दी झाली आहे तर मग केळी कशाला खायची, असं सर्दी झाली तर मग आईस्क्रीम कशाला खायची ना, असं नाही करायचं. आयुष्याच्या बाबतीत पण असं आहे, मला माहिती आहे ना मला त्रास होतोय, मला त्रास होतोय, पण ज्या गोष्टीचा त्रास होतोय तीच गोष्ट पुन्हा उकरून कशासाठी काढायची. तर त्या गोष्टीपासून लांब राहा, ती गोष्ट व्यक्त करून सोडून द्या, काही घडलंच नाही असं वागण्याचा प्रयत्न करा. पुस्तकं वाचा, मूवीज बघा, गाणी ऐका, ते सगळेच सांगतात. तेवढ्यापुरतं मन रमतं, तेवढ्यापुरतं त्या गोष्टीचा विसर पडतो, परत एरे माझ्या मागल्या चालू होतं, परत त्याच गोष्टी त्याच विचार डोक्यात येतात. म्हणून त्या गोष्टींवरती बोला, व्यक्त व्हा, विचार करा, वेळ द्या आणि मग त्या गोष्टी सोडून द्या, जेणेकरून परत त्या गोष्टींचा त्रास होणार नाही. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचा विषय तुम्ही सजेस्ट करा, आपण त्याविषयी नक्कीच बोलूयात. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.